Dear student, today we have to see class 9th math part 1st chapter number 1 set, that is इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. संच म्हणजे काय किंवा संचाचे जे प्रकार असतात ते पण आपण या ठिकाणी सविस्तर या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. या प्रकरणापुढे आपण खालील गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहिली गोष्ट, संच म्हणजे काय, संचाची व्याख्या किंवा कुठल्या समूहाला संच म्हणायचं ते आपण पाहणार आहोत. दुसरं, संच लिहिण्याच्या पद्धती, ज्या काय 2 पद्धती आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर संचाचे प्रकार आणि संचावरील क्रिया इत्यादी गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण आज या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी सेट म्हणजे संच या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता पहा, संच म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय सेट ऑर संच. तुम्ही आपल्या घरामध्ये किंवा पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक चित्र दिलेले आहेत पहा. चाव्यांचा जुडगा, फुलांचा गुच्छ, बॅटबॉल खेळायचं साहित्य किंवा घरामधले बशीचा संच आपण म्हणतो, ज्यूस प्यायच्या ग्लासचा संच आपण म्हणतो, की असे समूह आहेत. देर आर कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट. आता पण नुसते कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट नाही, बिकॉज इफ वी डेफिनेटली or clearly if we definitely or clearly decides the elements in collection, then that is called a set. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, संच. म्हणजे थोडक्यात काय, मराठीमधून जर म्हणायचं असेल, ज्या समूहातील घटक आपण नेमके सांगू शकतो, ज्या समूहातील घटक आपण नेमके सांगू शकतो अशा समूहांना संच असे म्हणतात. इफ वी डेफिनेटली और क्लिअरली डिसाइड्स द एलिमेंट्स, दॅट इज ऑब्जेक्ट्स in a particular collection, that particular collection is called as a set. Now we have to say the name of set. For the name of the set we use the capital letters A, B, C, D, like this. These letters are up to Z. We can use any letter in English alphabets, capital letters, to name the set. Now elements in the set. Elements in the set can be denoted as A, B, C, dash 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 Z, small z. म्हणजे पहा, थोडक्यात काय संचाचं नाव लिहिण्यासाठी इंग्रजी मधल्या मोठ्या अक्षरांचा वापर करतात आणि त्या संचामधील घटकांचं नाव लिहिण्यासाठी इंग्रजी मधील छोट्या अक्षरांचा वापर करतात. त्यानंतर या प्रकरणामध्ये आपल्याला काही चिन्हांचा अभ्यास करायचा आहे. आता ते चिन्ह म्हणजे काय, हे एक चिन्ह आहे आणि दुसरं असे एक चिन्ह. या 2 चिन्हांचे अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. इफ, आता समजा जर इफ x is a element
इन द सेट ए. हेच दर्शवायचं असेल तर असे लिहितात एक्स इज एलिमेंट्स ऑफ सेट ए. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए. वाचायचं कसं पहा, एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स हा संच ए चा घटक आहे. सपोज असं असेल, इफ एक्स इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए म्हणजे एक्स हा ए या संचाचा घटक नाही हे दर्शवण्यासाठी आपण एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. पहा दोन्ही चिन्हांचा अर्थ कळला. बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू. चा घटक आहे, चा घटक नाही. म्हणजे एक्स हा ए चा घटक आहे, एक्स हा ए चा घटक नाही. अशा प्रकारे या दोन चिन्हांचा पण आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. नाउ वी हॅव टू से द मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. म्हणजे संच जो आहे तो आतापर्यंत ही संच जनरल माहिती आपण पाहिली, पण संचाचे घटक कसे लिहायचे ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती यामध्ये आपण पाहणार. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड किंवा तिलाच आपण रोस्टर मेथड असं सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो यादी पद्धत. दुसरी जी पद्धत आहे रूल मेथड म्हणजेच गुणधर्म पद्धत. आता वन बाय वन आपण अगोदर लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धतीने एखादा संच कसा लिहायचा ते सुरुवातीला काय करू पाहू. आता पहा यादी म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर एक येते यादी. कशाची यादी करतो आपण? विद्यार्थ्यांची यादी करतो, किराण्याची यादी करतो. आपण जर मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या त्याची सुद्धा आपण काय करतो, यादी करतो. याचाच अर्थ काय की when we have to write the set by listing or roster method, we have to arrange all the elements in that set in the curly bracket. म्हणजे काय होतं आपल्याला की सपोज A is a set. सपोज A हा संच कुणाचा आहे? A हा संच 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच. आपण काय म्हणू, नैसर्गिक संख्या संच आहे. म्हणजे A is a set of natural numbers between 1 to 10. A is a set of natural numbers between 1 and 10. Means what I have to write here, A is a set in curly bracket. आता 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. म्हणजे किती संख्या आल्या? 10 संख्या आल्या. म्हणजे काय केली मी, यादी केली. 1 येतो, 2 येतो, 3 येतो, 4 येतो मी. आणि प्रत्येक घटक हा कॉमाने किंवा त्याला आपण स्वल्पविराम म्हणतो, या स्वल्पविरामाने काय केलेला आहे मी, वेगळा केलेला आहे. दिस इज अ लिस्टिंग मेथड. हे झालं पहिलं उदाहरण. सपोज सेकंड, बी इज अ सेट ऑफ लेटर्स in the word बॉम्बे. म्हणजे बी हा संच बॉम्बे या अक्षरातील, बॉम्बे या शब्दातील अक्षरांचा काय आहे, संच. मग तो बी संच मला कसा लिहिता येईल पहा. इथे त्या ठिकाणी बी इज इक्वल टू बॉम्बे. बॉम्बे मध्ये कुठलं कुठलं अक्षर येतं पहा. बी, फर्स्ट लेटर बी, त्यानंतर ओ, त्यानंतर एम, त्यानंतर परत बी आला पहा. लक्षात ठेवा, when we have to write the set in listing method, please don't repeat the elements. म्हणजे एखादा अक्षर आता दोनदा आले तर ते दोनदा लिहायचं नाहीये. ते किती वेळा लिहायचं, एकाच वेळेस लिहायचं. एलिमेंट्स आर नॉट रिपीटेड. ओके. म्हणजे एम, त्यानंतर बी आला, बी मी लिहिलेला या ठिकाणी. नंतर काय आलाय तुमचा ए, आणि नंतर काय आलाय तुमचा वाय. दिस इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड बॉम्बे. म्हणजे बी हा अशा प्रकारे मी या ठिकाणी काय करू शकतो, त्या संचामध्ये येणाऱ्या घटकांची काय करू शकतो, लिस्ट करू शकतो.
सपोज एखादा संच आहे असा की इंग्रजी वर्षामधील महिन्यांचा संच. तर याच्यात मी काय लिहीन, सी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि कर्ली ब्रॅकेट किंवा महिरपी कंस काय करेल, पूर्ण करेल. अशा प्रकारे लिस्टिंग मेथडने यू कॅन राईट दी सेट्स. नाउ वी हॅव टू सी द सेकंड मेथड, दॅट इज रूल मेथड, म्हणजे तिला आपण काय म्हणतो, गुणधर्म पद्धत म्हणतो. आता पहा यामध्ये काय करतो आपण, instead of writing the elements in the set, we have to write only one elements, only one representative, and above this we have to write the rule by which these are collected. म्हणजे पहा आपण जसा एखादा आमदार निवडून देतो, म्हणजे प्रत्येक जण काय विधानसभेत जाऊन बसत नाही, म्हणजे तो आमदार म्हणजेच आपलं म्हणणं त्या ठिकाणी काय करत असतो, मांडत असतो. तसा हा एकच एलिमेंट लिहायचा, तो कोणत्या नियमानुसार एकत्र आलाय त्या ठिकाणी. सपोज हाच संच, सपोज एच म्हणतो या ठिकाणी मी, ए इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. म्हणजे ए हा एक संच आहे की तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे 1 ते 10 पर्यंत. म्हणजे ए कसं लिहिलं मी, ए इज अ सेट ऑफ, सपोज आता याच्यामध्ये एक एलिमेंट आहे, एक्स वाय झेड काही पण घेऊ शकतो. एक्स हा एक्स कसा आहे, इथे एक रेषा ओढायची या ठिकाणी, एक्सचा गुणधर्म करायचा. म्हणजे एक्स ही काही संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू एन. अँड हा काय नॅचरल एलिमेंट आहे, म्हणजे 1 is less than equal to x is less than equal to 10. हा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे, x हा 1 किंवा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे. 10 येतो त्याच्यामध्ये, येते का लक्षात, म्हणजे हा गुणधर्म आहे. आणि x बिलॉंग्स टू n, दोन रूल या ठिकाणी मी लिहिलेले आहेत पहा. म्हणजे थोडक्यात काय की समजा 1 घेतला तर 1 येईल, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 येईल का, नाही, बिकॉज एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 10, म्हणजे 11 पेक्षा तो काय लहान आहे. मी अशा प्रकारे रूल मेथडने हा जो संच आहे तो या ठिकाणी मी काय केलंय, लिहिलेला आहे. असे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे की यादी पद्धतीतला रूल पद्धतीतल्या, रूल पद्धतीतला यादी, म्हणून मी हे दोन्ही सारखे संच घेतले. नाउ बी इज अ सेट ऑफ लेटर्स, म्हणजे बी हा बॉम्बे या अक्षरातील, बॉम्बे या शब्दातील अक्षर आहे, बॉम्बे या शब्दातील अक्षर आहे. मग आता बी कसं लिहिणार मी, बी इज इक्वल टू, सपोज आता वाय लिहू या ठिकाणी, सपोज वाय म्हणजे कुठलाही घटक, वायच्या पुढे एक रेषा लिहितात किंवा या ठिकाणी कधी कधी 2 टिंब पण करतात, परंतु तुमच्या पुस्तकात तसं काही 2 टिंबाचं गणित नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी काय करू, वाय काय, वाय इज अ लेटर इन द वर्ड बॉम्बे. वाय इज अ लेटर इन द वर्ड बॉम्बे, म्हणजे हा त्याचा काय आहे, तो गुणधर्म आहे, रूल आहे, बरोबर. मग अशा प्रकारे आपण रूल मेथडने सुद्धा संच लिहू शकतो, यादी पद्धतीने सुद्धा संच लिहतो. रूल मेथडचा संच यादी पद्धतीमध्ये कन्वर्ट करू शकतो, यादी पद्धतीचा संच रूल मेथड मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. अशा प्रकारे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड आपण या ठिकाणी काय केलं, शिकलेलो आहोत. यानंतर आपण सराव संच 1.1 मधले काही उदाहरणे त्या ठिकाणी काय करू, सोडू, म्हणजे तुम्हाला 1.1 पूर्णपणे काय करते, सोडवता. सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1 इज राईट द फॉलोइंग सेट्स. सेट ऑफ इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्यांचा संच. आता समसंख्या कोणत्या कोणत्या माहिती आपल्याला, 2, 4, 6 पुढे भरपूर असतील, म्हणजे आपण त्याला एक नाव देऊ, ए इज अ सेट ऑफ इव्हन नंबर, दॅट इज 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश, असं कितीही लिहिलं आपण तरी काय प्रॉब्लेम नाही.
बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या समसंख्या काही संपणार नाहीयेत. बरोबर आहे. ठीक आहे. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर दॅट इज ऋण पूर्णांक संख्यांचा संच. पहा, हा लक्षात घ्या. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर, लेट अस कन्सिडर सेट बी. तुम्ही कुठलंही नाव या ठिकाणी देऊ शकता. इन कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसामध्ये. कुठून सुरू होतात ते? -1, -2, -3, -4 डॅश 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 डॅश. हे सगळे काय आहेत? निगेटिव्ह इंटिजर्स. किंवा हाच संच तुम्ही अशा प्रकारे लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही. बी इज इक्वल टू डॅश 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 डॅश. मायनस पासून सुरू झालेत. -3, -2, -1, त्यानंतर 0 येतो पण तो पॉझिटिव्ह आहे. मग या ठिकाणी काय झाले? संपले. म्हणजे ह्या दोन्ही प्रकारे हा संच तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन द वर्ड. म्हणजे खालील चिन्हामध्ये लिहिलेले जे आहे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काय करा? लिहा. आता पहा, ही काय आहे? 4/3. आता ह्या चिन्हाचा अर्थ मी तुम्हाला मला सांगितला होता. चा घटक असणे, बिलॉंग्स टू. म्हणजे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजेच काय या ठिकाणी? 4/3 is a element is a element of set Q. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पहा, -2 बिलॉंग्स टू n. आता याचा काय अर्थ होतो? नॉट बिलॉंग्स टू ए. पहा, म्हणजे चा घटक नाही. म्हणजे -2 इज नॉट एलिमेंट ऑफ n, सेट n. म्हणजे -2 इज नॉट एलिमेंट ऑफ n म्हणजे काय? नॅचरल नंबर्स. q इज अ परिमेय संख्या. बरोबर, रॅशनल नंबर्स. नाउ थर्ड वन इज, पहा हे समजले दोन्ही तुम्हाला. नंतर p. आता हे पहा कसं वाचायचं हे मगाशी थोडंसं माझ्याकडून सांगण्यात राहून गेलं असेल. p इज द सेट ऑफ ऑल p's. p इज अ सेट ऑफ ऑल p's such that, याला काय म्हणायचं? such that p is a set of all p's such that p is a odd number. p is a odd number. तेच आपल्याला या ठिकाणी येतात. p is a set of all p's such that खाली लिहितोय मी, such that p is a odd number. That p is a odd number. p is a odd number. म्हणजे p हा सर्व p'चा संच आहे अशा प्रकारे की p ही काय आहे? विषम संख्या आहे. p ही काय आहे? विषम संख्या आहे. येते लक्षात? अशा प्रकारे सेट 1.1 मधला प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा. क्वेश्चन नंबर 4. राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. पहा, त्यातली मी 3 उदाहरणे या ठिकाणी घेतलेत. अतिशय सोपे आहेत. पहा, फर्स्ट इज ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. म्हणजे मराठी वर्षातील महिने. मराठी वर्षातील महिने हे तुम्हाला आता काय करता आले पाहिजे? लिहिता आले पाहिजे. म्हणजे याचं नाव देतो मी ए. ए इज अ सेट ऑफ ऑल इंडियन सोलर मंथ्स ऑफ इंडियन सोलर. आता पहा, इंडियन सोलर म्हणजे मराठी महिना सुरू कधी होतो? पहा, चैत्र. पहिला महिना जो आहे तो चैत्र. त्यानंतर ज्येष्ठ, त्यानंतर आषाढ, त्यानंतर श्रावण, त्यानंतर भाद्रपद, त्यानंतर अश्विन, त्यानंतर कार्तिक, त्यानंतर मार्गशीर्ष, त्यानंतर पौष. मार्गशीर्ष, पौष. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. मार्गशीर्ष, पौष, त्यानंतर कुठला येतोय? पहा, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. माघ आणि फाल्गुन किती झाले? पहा, चैत्र,
चैत्र वैशाख ज्येष्ठ, सॉरी इथे एक राहिला आपल्याला, चैत्र नंतर काय येतो, वैशाख येतो पहा. चैत्र वैशाख, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहा मुलांना, मराठी महिने तुम्हाला काय असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. कारण इंग्लिशचं जर असतं तर जानेवारी टू डिसेंबर आपल्याला पाठ असतं, परंतु मराठी महिने आपले पाठ नसतात. आपली गडबड होती थोडीशी, जरा याची काय करा तुम्ही तयारी करा. नाउ सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजे माणसाची ज्ञानेंद्रिय. किती ज्ञानेंद्रिय असतात माणसाला? 5. बरोबर आहे, 5, की जेणेकरून आपल्याला बाहेरच्या जगाचं काय होतं, ज्ञान होतं. मग त्याला संचाला मी नाव देतो बी. बी इज अ सेट ऑफ ऑल ह्युमन सेन्सरी. पहिलं जे आहे नोज म्हणजे नाक, त्यानंतर कान, बरोबर, नाक कान डोळे, नंतर जीभ आणि त्यानंतर त्वचा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्किन. पहा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत माणसाचे. नोज, इयर, आय, टंग अँड स्किन. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. बरोबर. नाउ लेट्स सेट ऑफ प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 20. याला मी एक नाव देतो सी. सी इज अ सेट ऑफ प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 20. काय होईल पहा, 1 येईल का? 1 इज नॉट अ प्राइम नंबर, म्हणजे मूळ संख्या. प्राइम नंबर्स म्हणजे काय असते त्या ठिकाणी? मूळ संख्या. 1 इज नॉट प्राइम नंबर. एक ही मूळ संख्या नाही, संयुक्त सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. मग पहिली मूळ संख्या किती येईल? 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम आहे आणि मूळ पण आहे. 2, त्यानंतर काय येईल पहा, 3, नंतर 5, 6 9 are 7 8 9 येईल का? 9 ला 3 ने भाग जातो. 9 is divided by 3. And what is mean by prime number? Prime number is a number which is not divisible by any other number, is called as a prime number. 9 ला 3 ने जातो, 9 9 10, 11 येईल 11, 12 नंतर 13, 14 नाही 15 पण नाही येणार, कारण 15 is divisible by 3 and 5. That's why it is not a prime number. 13, 15 झाला 16, नंतर 17, नंतर 18, नंतर 19 आणि या ठिकाणी काय झाले? संपले. पहा 2 3 5 7 11 13 17 19. These are the prime numbers between 1 to 20. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. आता अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, की जो थोडासा अवघड जातो, तो आपण क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड, म्हणजे खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. फर्स्ट set A contains 1 4 9 16 25 36 49 64 81 100. पहा ह्या संख्यामध्ये काहीतरी मेळ आहे. पहा लक्षात घ्या, तुमच्या जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर यू विल अंडरस्टँड दिस इज 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 7 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, 9 स्क्वेअर आणि 100 स्क्वेअर, म्हणजे हे 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे काय आहे? वर्ग आहे. नाउ लेट अस राइट दिस. A is equal to, A is a set of all x. असं म्हणतो मी, A is a set of all x such that A is a set of all x such that x is equal to n चा स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर आहे सगळे, and n belongs to n. n belongs to n, म्हणजे n ही काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. n belongs to natural number and n is between and n is less than or equal to 10. n is less than or equal to 10. पहा लक्षात घ्या कसं आलं ते. पहा हा वर्ग आहे म्हणून मी या ठिकाणी n चा वर्ग, पण n च्या जागेवर मी किती घेऊ शकतो? 1, म्हणजे पहिली संख्या मिळेल. n च्या जागेवर 2 घेतला की 4 मिळेल. n च्या जागेवर 3 घेतला की 9 मिळेल. n च्या जागेवर 4. असे किती पर्यंत घेऊ शकतो मी? 10 पर्यंत. 11 घेऊ शकत नाही, कारण इथं 121 नाहीये, म्हणून इथं काय केलंय मी? ही नॅचरल नंबर आहे, ही नैसर्गिक संख्या आहे, पण नैसर्गिक संख्या कशी आहे? 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे, म्हणून ह्या ठिकाणी या
तीन रूल आहे या ठिकाणी, फर्स्ट, सेकंड अँड 3. या 3 रूलच्या एकत्रीकरणाने हा आपल्याला ए संच या ठिकाणी काय झालेला आहे, मिळालेला आहे. तो आपण काय केलाय, रूल मेथडने या ठिकाणी लिहिलेला आहे. लक्षात आलंय सर्वांच्या. पण नाव लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. बी इज अ सेट. आता तो सेट कसा आहे पहा. 6 6 2 12 6 3 18 6 1 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48. 6 च्या टेबल मधल्या संख्या. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 अशा प्रकारे. मग आता ह्या टेबल मध्ये असल्यानंतर सपोज एक्स काय आहे, एक्स इज इक्वल टू काय 6n. एक्स इज इक्वल टू काय 6n. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन. एन इज अ नॅचरल नंबर. एन काय नॅचरल नंबर आणि एन इज लेस दॅन कुठपर्यंत आले 6 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 पर्यंत. एन इज लेस दॅन 9. लेस दॅन 9 म्हणतोय मी, म्हणजे 9 येईल का याच्यामध्ये, येणार नाही. पण जर तुम्ही असं लिहिलं इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 तरी सुद्धा ते बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या इक्वल टू ला म्हणजे 8 येतो. जर हे इक्वल टू नसेल तर 8 येणार नाही त्याच्यामध्ये, म्हणून इक्वल टू. किंवा याच्याऐवजी तुम्ही असं लिहिलं एन इज लेस दॅन 9 तरी सुद्धा त्या ठिकाणी ते काय होईल, बरोबर येईल. अशा प्रकारे आपण रूल मेथडने सुद्धा एखादा सेट जो आहे तो या ठिकाणी काय करू शकतो, लिहू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल, गणित समजले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.